शिवसेना आणि मनसेच्या युतीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाष्य केलंय। कुणी काहीही बोलू द्या, भूतकाळात वळायचं नाही असं आमचं ठरलंय, अशी भूमिका राऊतांनी जाहीर केली आहे। सकारात्मकता ठेवा असा उद्धव ठाकरेंचा संदेश असल्याचंही ते म्हणाले। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास काहींना शेतात जावं लागेल असा टोलाही त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना लगावलाय। आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे या बाबतीमध्ये। त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे, कोणी काही बोलू द्या, कोणी काही बोलू द्या, कोणी किती खाजवत बसू द्या मागून पुढून, भूतकाळात वळायचं नाही हा फॉर्म्युला आहे। भूतकाळात डोकावायचा नाही। जेव्हा आम्ही ठरवलं आहे माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचं आहे, एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालं आहे हे दुर्लक्ष करून पुढे जायचं आहे। मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना। याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात। आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल, आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल। कारण महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रानं सातत्यानं बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केलं, आजही करतो। पिढ्या बदलल्या पण हे प्रेम काही कमी होत नाही। त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।